बंडखोरी करण्याची वेळ का आली? म्हणजे निष्ठावंत शिवसैनिक अगदी ज्यावेळेस शिंदेंनी बंड केलं तेव्हा देखील शिवडी विधानसभेच्या एवढ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंची साथ दिली, पण ऐन वेळी जेव्हा निवडणुकीला सामोरं जायचं होतं त्यावेळी बंडखोरी का करावी लागली? मी 36 वर्ष संघटित निष्ठेने काम करतोय. अनेक वेळा बंड झाला, अनेक वेळा त्यावेळेला आम्हाला ऑफर आल्या. मी इथले स्थानिक त्यावेळेचे नायगावचे आमदार 15 वर्ष मी काम केलं, तरी सुद्धा मी कुठे माझा ढळलो गेलो नाही आणि निष्ठा कायम पक्षाची ठेवल्या. यावेळेला अनेक वर्षांनी ओपन वॉर्ड झाला सर्वसाधारण, त्यामुळे साहजिकच मी 8 वर्ष मी संघटनेचं काम करतोय, शाखा प्रमुख म्हणून काम करतोय. तर माझी इच्छा असणार निवडणूक लढवायची, म्हणून मी निवडणुकीसाठी शाखेमधून माझ्यासाठी मीच इच्छुक होतो आणि माझ्या सर्व उपशाखा प्रमुख, गटप्रमुख आणि सर्वांनी एक पत्र बनवून विभाग प्रमुख, आमदार, खासदार वर उद्धव साहेबांना पत्र दिलं की आमचा एकच उमेदवार आहे विजय इंदुरकर, त्याला यावेळेला न्याय द्या. आणि सगळं एवढं असताना माझे 3 वेळा उद्धव साहेबांना मुलाखती झाल्या. शेवटची मुलाखत झाली ती आदित्य साहेबांनी उद्धव साहेबांना होती आणि त्या मुलाखतीमध्ये उद्धव साहेबांनी मला सांगितलं की तुमचं काम चांगलं आहे, तुमच्याबद्दल मी माहिती घेतलेली आहे, आम्ही तुमचा विचार करतोय आणि तुम्ही तुमचे पेपर वगैरे रेडी आहेत का? तर मी सांगितलं साहेब माझे पेपर रेडी आहेत. मी त्यांना त्यावेळेला निघताना फक्त एक शब्द दिला, साहेब तुम्ही जर मला संधी दिलीत तर मुंबईमध्ये हा एकमेव वार्ड आहे, ह्याच्यामधून मी हायेस्ट मताने निवडून आहे, तुम्हाला आज शब्द देतो. एवढं सगळं झाल्यानंतर मग उद्धव साहेब ठीक आहे मी तुम्हाला कळवतो. त्या रात्री 10 वाजता काय आम्हाला कळवलं नाही. मी रात्री मातोश्रीवर होतो, सकाळी 3 वाजेपर्यंत मातोश्री होतो. 3 वेळा जेव्हा आमचे विभाग प्रमुख त्या ठिकाणी बाहेर पडले तेव्हा मला बोलले विजय तुझं कन्फर्म आहे, तुला उद्या सकाळी बोलवतील. पण मी 10 वाजता परत मातोश्रीवर गेलो, वाट बघत होतो आम्हाला फोन येईल म्हणून, पण बाहेर उभे होतो. पण नंतर आम्हाला 11च्या दरम्यान कळलं की त्यांनी श्रद्धाच्या जणांना बोलवलेलं आहे आणि मग आम्ही आतमध्ये गेलो. तेव्हा कळलं की श्रद्धाच्या त्या ठिकाणी आल्या होत्या, त्यांचे पती ते बिचारे आजारी असतात, त्यांना ते गाडीत टाकून कशा तरी घेऊन आले होते आणि वरती मातोश्रीमध्ये घेऊन गेले आणि एक 10 मिनिटांमध्ये त्यांना ते एबी फॉर्म देण्यात आला. काय चमत्कार झाला, काय घडलं ते त्या परमेश्वराला माहिती. पण आमची एवढीच इच्छा होती की तुम्ही सामान्य शिवसैनिकांचा विचार करायला पाहिजे. आम्ही निष्ठेने तुमच्यावर आलो. उद्धव साहेब नेहमी सांगतात माझे खासदार गेले, आमदार गेले, नगरसेवक गेले, पण सामान्य शिवसैनिक माझ्या बरोबर आहे. मी साहेबांना सांगितलं त्यातलाच मी एक शिवसैनिक आहे जे 36 वर्ष तुमच्याबरोबर संघटनेमध्ये पाठी उभा राहिलो आहे. पण तुम्ही यावेळेला मला एक संधी द्या. मी हात जोडून विनंती साहेबांना केली होती, मी तुम्ही संधी द्या, त्या संधीचं मी सोनं करेन. एवढं सगळं असताना सुद्धा माझ्या बाजूने सगळे आमदार, खासदार, नेते सगळे बोललेले असताना सुद्धा अचानक काय घडलं आणि काय झालं ते परमेश्वराला माहिती. शिवसेनेच्या फायर ब्रिगेडची म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेच्या फायर ब्रिगेडची अशी म्हणून त्यांची ओळख आहे, आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. तुमच्याकडे पण पद आहे का शिवसेनेचं? आहे ना, पता ना उपशाखा प्रमुख. मग काय राजीनामा दिला? राजीनामा दिला आम्ही, नंतर विचार करू आम्ही काय करायचं ते. आणि सीट म्हणजे निवडून काढणार आम्ही इंदुरकरांची. हा बदलेला आहे आता. श्रद्धा तुमच्या पाठीशी यांच्या नाही राहणार? नाही आम्ही काय हे काय सारखं का तिलाच सीट भेटावी, बाकीची नाही आहे. काय केलं आमचं काम? मला साधण्या मी भाजीचा टॉल नाही दिला, कुठले कामं नाही केले. काय म्हणजे आमचं बाळासाहेबांपासून निष्ठावून राहून काय उपयोग आमचं केलं? काय उपयोग काय केलं? काहीच फायदा नाही झाला. काहीच फायदा नाही झाला आमचा. आम्ही एवढे वर्षी काम करून ते आमचा काहीच फायदा झाला नाही. ते आम्ही निष्ठावून म्हणजे आहेच बाळासाहेबांना. पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवरती कधी काय मेसेज पाठवला नाही का बाबा की हा उमेदवार नको, आम्हाला हा उमेदवार पाहिजे? हा, असं मेसेज पाठवला होता मी ती. मग हा, साहेबांना बी बोलले होते मी, इंदुरकरांना विचार करा साहेब, तुम्ही निष्ठावून आपले कामं करणारे आहेत. आणि त्याच्यावर आम्ही मेसेज बी पाठवलं होतं, मी टीव्हीवर बातम्या दिल्या होत्या. मग साहेबांनी ऐकलं असेल ना, मग आमचा विचार करायचा ना साहेबांनी. दुःख होतं का एवढं? म्हणजे बाळासाहेबांपासून तुम्ही बघत आलेला आहात शिवसेना, दुःख झालं ना. या शिवसेनेमध्ये अशा गोष्टी होत आहेत. दुःख झालं, या अशा गोष्टी व्हायला नको होते. आणि त्या टायमाला बाळासाहेब असतं ना, ते एका मिनिटातच नाही झालं असतं, एवढं लांबवर बी लागलं नसतं. हे दुःखच झालं आम्हाला ना. आम्ही जेवढ्या वर्षी कामं करून अजून ते आम्ही मरा टेकलो तरी अजून आम्ही निष्ठावनच आहे. मी निष्ठावनच राहणार, ते आम्ही निवडून काढणार नाही. काय तुम्हाला काय वाटतं, म्हणजे जी काही परिस्थिती झालेली आहे किंवा घडलेलं आहे पक्षामध्ये हे योग्य आहे? ते योग्य नाही आहे. आता माझं स्पष्ट मत आहे, बाळासाहेबांनी ही शाखा स्थापन प्रत्येक ठिकाणी का करायला लावली आणि त्याचा शाखा प्रमुख का निवडला? कारण शाखा प्रमुख हा तळागाळातल्या लोकांबरोबर मिळून मिसळून राहतो आणि त्याला जे तळागाळातले लोक आहेत त्यांना हक्काचं घर म्हणजे शाखा असते. त्या शाखेमध्ये ते हक्काचे तक्रारी घेऊन येतात वगैरे, आणि त्या तक्रार निवारण करणं म्हणजे शाखा प्रमुखाचं काम आहे. जसं आपले वडील असतात, आपल्या तक्रारी वडिलांजवळ सांगतो कारण ते घर प्रमुख असतात म्हणून, तसा हा शाखा प्रमुख हा घर बाळासाहेबांनी नेमला.
आणि ह्या तक्रारी ज्या असतात ते शाखा प्रमुखच करतो ना. म्हणजे शाखा प्रमुखावरती मोठी जबाबदारी असते. त्यानंतर ह्या शाखेचा रेकॉर्ड तरी असा आहे की ह्या विद्यार्थी सेनेचे जे काय निवडणुका वगैरे असतात ते फॉर्म बिम भरणं, जे विभागातले जे काय पदवीधर वगैरे लोकांचे असतात ते हा माणूस टायमावर सर्व फॉलोअप करून मातृश्री पाठवायची. मातृश्रीवरून तिकडनं फक्त संदेश आला की ही व्यक्ती सर्व पूर्ण करून ठेवायची. रात्र बसून हा माणूस तिथे करता आणि हे सर्व रेकॉर्ड सर्वांना तिकडे मातृश्रीवर माहिती आहे. ह्या माणसाचे रेकॉर्ड काय आहे. बरं आपण काय घर प्रमुख असला तरी शेजारी पाजारांकडे बाबा हा माणूस कसा आहे काय याची चौकशी होते. तशी चौकशी नगरसेवक आपले आमदार खासदार यांच्याकडे पण चौकशी झाली या व्यक्तीबद्दल. एवढं ठाम मत असताना देखील उद्धव साहेबांनी का विचार केला नाही हा महत्वाचा पॉइंट आहे की नाही. आज बा तळागाळाशी राहणारा माणूस आज एवढा असेल त्याला का डावळला त्याचा विचार साहेबांनी करायला पाहिजे ना. आयत्या वेळेला काय आयतं तुम्हाला नव्हतंच द्यायचं मग एवढं 2-3 दिवस तुम्ही तासन तास बसवायचं नाही ना. म्हणजे अपेक्षा दिल्या नव्हत्या असं हा मानसिक आणि शारीरिक त्रासच दिला ना. आम्हाला विजय साहेबांना दिला, आम्हाला कार्यकर्त्यांना पण दिला ना. मग ह्याची चीड आम्हाला साहजिक येणं भागच आहे ना. मग तिथे कुठेतरी प्रत्युत्तर देणं म्हणून आम्हाला उभं राहणं भाग आहे. साहेबांनी ठाकरे साहेबांनी बाळासाहेबांनी सांगितलं अन्याय झाले की अन्यायाच्या विरुद्ध तुम्ही उभे राहा. बरं राहणं आम्हाला भागच. आता बंडे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये तुमचीच पहिली बंडखोरी आहे की अजूनही आहेत त्यामध्ये नावं. या प्रभागामध्ये माझी नगर नंदू विचारेनं फॉर्म भरलेला आहे. नंदू विचारे म्हणजे 2 बंडखोर याच विभागातून तयार झालेले. नेमकं काय असं घडलंय जर आपण पाहिलं तर त्यांच्याच व्यथा आपण त्यांच्याकडनं जाणून घेतलेल्या आहेत. तरी काही शिवसैनिक आपण त्यांच्याशी देखील संवाद साधू. काय म्हणजे ज्या काही गोष्टी घडल्या आहेत आणि म्हणजे वेदना होत आहेत तुम्हाला. वेदना तर एवढ्या झाल्यात ना की आम्ही सतत 5-6 दिवस आम्ही मातोश्री झालो आणि आम्ही आज म्हणजे कष्ट एवढे घेतले आणि संघटना एवढे उत्तरं आणून ठेवली. एवढ्या त्या काळात पण आम्ही एकत्र राहिलो, एवढं मदत केली, सर्व गोष्टी केल्या आणि आम्हाला जर असा न्याय भेटत असेल तर आमच्यावर केलेला अन्यायच आहे आणि त्या अन्यायावर लढण्यासाठी आम्ही हे पाऊल उचललेलं आहे.